नमस्कार मित्रांनो, आज काय नवीनच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, काल 15 ऑगस्टचा मस्त असा कार्यक्रम साजरा झाला आणि आज संडे असल्यामुळे मस्त असा निवांत दिवस होता. मग कळलं की आज जरा मस्त आपण सगळ्या फ्रेंड्सना वगैरे भेटूया आणि म्हणून मग घरातून निघालो आणि स्टेशनला पोचलो. बघा, ही आमची साहित्य नगरी डोंबिवली आहे. मग नंतर मग तिथून पुढे निघालो, पटापट असं चिने चढलो आणि आज रविवार असल्यामुळे वरती आल्यावर समजलं की मेगा ब्लॉक आहे. बराच वेळ झाला ट्रेन नव्हत्या म्हणून खूप गर्दी झालेली. नंतर स्लो ट्रेन आली, तर मग स्लो ट्रेन पकडून मग तिथून निघालो पुढे. तर मी बोललो की आज मला हॉटेल चेक इनसुद्धा करायचं होतं, कारण बाकी ट्रेनिंगची टीम येणार होती. तर तिथून पहिला आधी घनसोलीला जातो आणि घनसोलीवरून परत मग नंतर पुढे हॉटेल चेकिंगला जाणार होतो. ट्रेन पकडली, पटापट असं पोचलो घनसोलीला. मेगा ब्लॉकमुळे बराच उशीर झाला, पण पोचलो शेवटी. नंतर मग तिथून पुढे गेलो आणि गेटवरतीच आर्या आणि इशू खेळत होते. तर आर्या इशू म्हणजे मामाच्या लहान मुली आहेत. तर मला गेटवरतीच बघतात, त्या दोघी पण पळत आल्या. बघा, आता ही जी दिसते समोर, तर ही आहे आर्या आणि ही छोटी जी दिसते ती आहे ईशा. तर मस्त गेलं आणि हा माझ्या मामाचा मुलगा आहे, तर ऋतिक. त्याला घेऊन झुडिओमध्ये गेलो. मस्त असं आम्ही शॉपिंग करायचं ठरवलं आणि काय नव्हतं घेणार, तरी पण काहीतरी थोडंफार घेतलं शॉपिंग. मग नंतर मग जेवण वगैरे करून मग तो मला माझ्या हॉटेलला चेक इन करायचं होतं, तर तिकडे सोडायला निघाला. मस्त असं आभाळ होतं आणि थंड वाटत होतं बाईक राईडवरती. मग आम्ही दोघं निघालो. मस्त ऐरोलीचा ब्रिज क्रॉस करताना मस्त असा व्ह्यू बघा कसा दिसतो. हे पूर्ण मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे आणि त्याच्यावरून मस्त असं आम्ही ट्रॅव्हल करत चाललो आहे. आणि आजचं वातावरण एकदम असं प्लेझंट होतं. 2 दिवस झाला खूप पाऊस होता, पण आज ऊन असल्यामुळे जरा छान वाटत होतं. आणि असंच गप्पा गोष्टी करत आम्ही पोचलो आमच्या हॉटेलला. तर हॉटेलला इथे पोचल्यावरती माझा जो मित्र होता एक गुजरातवरून येणारा, तो ऑलरेडी इथे आलेला. तर त्याला पण उद्या आपण भेटू व्हिडिओमध्ये. तर असं करत आम्ही पोचलो. आता तो आराम करत होता, त्याच्यामुळे मग ह्या व्हिडिओमध्ये काय दाखवलं नाही त्याला न डिस्टर्ब करताच हॉटेल चेक इन केलं. मग काय संध्याकाळी रोशनचा फोन आला. तो बोलला मुंबईला आला आहेस आणि मला भेटला नाहीस, म्हणून मग त्याला बोललो चल आपण भेटू. आमचा एक प्लॅन बनला. आम्ही बोललो की आता भेटलोच आहे तर डिग्रीवाले सगळे भेटून काहीतरी एक डिनरचा प्लॅन करू. मग दोघं पण आम्ही निघालो हर्षदाच्या घरी. हर्षदाने खास आमच्यासाठी बेट केलेला, तो म्हणजे हा माशांचा आणि खेकड्यांचा. मस्त धमाल करून आजचा